साताऱ्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये जुंपणार का अशी चर्चा आता रंगलेली आहे। सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांना वेग आला असतानाच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या वक्तव्यानं नव्या चर्चेला सुरुवात झाली आहे। सोलापूर इथल्या एका कार्यक्रमात बोलताना गोरे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सातारा जिल्ह्याचं पालकमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे आणि त्यावरूनच ही चर्चा सुरू झाली आहे। खास करून आमचे बाबा 5 वर्ष आमच्या सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन होते। प्रचंड मोठं काम बँकेच्या माध्यमातून झालं। आम्ही त्यावेळी वेगवेगळ्या पॅनलमध्ये होतो, पण तरी सुद्धा संस्थेचं काम, सातारा जिल्ह्याचं काम हे राज्यातल्या आदर्शवत बँकांचं काम आहे। अशा पद्धतीचं सातारा जिल्हा बँक चालवण्याचं काम बाबांनी केलं। आताही ते त्याच संस्थेमध्ये काम करतात। साताऱ्यात माझा त्रास तुम्हाला जास्त होत नाही, पण माझी इच्छा आहे तुम्ही सातारचं पालकमंत्री व्हावं। बातमी करतील हे, पण माझी तर मनापासूनची इच्छा आहे आणि मी ही इच्छा व्यक्त साहेबांच्या जवळ पण केली होती। म्हणजे शेवटी आम्ही दोघं मित्र आहोत आणि दोघं मिळून काम करतो। हा विषय इथला नाही आहे आणि शेवटी काही हे विषय मुख्यमंत्र्यांना आता सगळीकडचे पालकमंत्री नेमून टाकलेले आहेत। आता काही कुठं बदल व्हायचा विषय नाहीच आहे। ते आता कसं आम्ही दोघं कार्यक्रमाला होतो, कार्यक्रमात आपलं भाषणात झालेला विषय तो हा निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही माननीय उपमुख्यमंत्र्यांचा आहे आणि त्यामुळं दोघांनी मिळून तिघांनी मिळून त्यावेळी निर्णय घेतला आणि माझ्याकडे सातारा जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे। आता हा निर्णय हे तिघ जणच घेणार आहेत, माननीय शिंदे साहेब, माननीय फडणवीस साहेब आणि माननीय सुनेत्रा वहिनी। त्यामुळं त्यांचा अधिकार आहे, त्यांच्या अधिकार कक्षेत आपण काही वेगळं वक्तव्य करणं हे मला तरी उचित वाटत नाही, योग्य वाटत नाही। त्यामुळे या बाबतीतला निर्णय हे तिघ जण घेतील आणि ते तिघ जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल।